कंठी धरिला कृष्ण मने, कंठी धरिला कृष्ण मने, कंठी धरिला कृष्ण मने, कंठी धरिला कृष्ण अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश. काला वाटो एक वेगा, काला वाटो एक वेगा, काला वाटो एक वेगा. वैष्णवानिका संभ्रम, वैष्णवानिका संभ्रम, वैष्णवानिका संभ्रम. वाकुल्या ब्रह्मादिका, वाकुल्या ब्रह्मादिका, वाकुल्या ब्रह्मादिका, उत्तम लोका दाखवू, उत्तम लोका दाखवू, उत्तम लोकदातव, उत्तम लोकदातव, उत्तम लोकदातव. काला वाटो एक वेगा, काला वाटो एक वेगा, काला वाटो एक वेगा, काला वाटो एक वेगा. वैष्णवानिका संभ्रम, वैष्णवानिका संभ्रम, वैष्णवानिका संभ्रम, वैष्णवानिका संभ्रम, वैष्णवानिका संभ्रम, वैष्णवानिका संभ्रम. तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी, भूमंडळी, म्हणे भूमंडळी. आगे बळीये विरगाडे, आगे बळीये विरगाडे, बळे विरगाडे, बळे विरगाडे, चले विरगाडे, बळे विरगाडे. काला वाटू एकमेका, काला वाटो एकमेका, काला वाटू एकमेका, वैष्णवानिका संभ्रम, वैष्णवानिका संभ्रम, वैष्णवानिका संभ्रम, वैष्णवानिका संभ्रम, वैष्णवानिका संभ्रम, वैष्णवानिका संभ्रम. गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल गोपाल कुमार, कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कंठी धरिला कृष्ण बनी, कृष्ण बनी, कंठी धरिला कृष्ण बनी, कंठी धरिला कृष्ण बनी, धरिला कृष्ण बनी. कंठी धरिला कृष्ण बने, कंठी धरिला कृष्ण बने. अवधीजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, काला वाटो एकमेका, एकमेका काला वाटो एकमेका. अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, काला वाटो एकमेका.
कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी, अवघाजनी प्रकाश, काला वाटो एकमेका, वैष्णवनिका संभ्रम, वाकुनिया ब्रह्मादिका, वाकुनिया ब्रह्मादिका, उत्तम लोका दाखवू, काला वाटो एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीये वीर काढे, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम.
कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम समचरण सरोजम सांद्रणीलामुदाभम जगननिहितपानि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रो सदयदवदहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका योऽन्त प्रविश्रममवाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्रिखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम् कलङ्कं कतेजोऽधिकमोदिवक्त्रम् कलानीशवादा पुणोदारदीक्षो समाधिस्थमूर्ते भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला सेवक झालो यावरी न करावा अवधेर सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः कंठी धरिला कृष्णमणी अवगाजनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम पवित्र पावन भूमीमध्ये अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्री पंढरीनाथाच्या असीम कृपेने विश्वसंत श्री ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज अनंत बलवंत श्री हनुमंतलाल मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभु रामचंद्र
आदी करून सर्व संतांनी भगवंताच्या अनंत कृपा प्रसादाने या पवित्र भूमीमध्ये श्री राम जन्मोत्सवाच्या पर्वकालाला अनुसरून परमादरणीय वंदनीय पूजनीय ब्रह्मलीन महान सिद्ध संत पुरुष सद्गुरु श्री लहरीनाथ महाराजांच्या अनंत कृपा प्रसादाने वैकुंठवासी श्री संत सद्गुरु पूजनीय श्री निवृत्तीनाथ महाराज मनमाडकर तसेच परमादरणीय हरिव्यक्तीपरायण अमोल महाराज जाधव वाकुडीकर यांच्या कृपाशीर्वादाने सर्व ग्रामस्थ मंडळी मोजे बोलेगाव मोठ्या श्रद्धेने भक्तीने प्रेमाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण या ठिकाणी प्रभूच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपला हा ज्ञान यज्ञ पूर्ण करत आहोत। आज आपल्या या ज्ञान यज्ञाची सांगता आहे। गेली 7 दिवस आपण सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन दैववान भाग्यवान पुण्यवान नशीबवान सर्व गुणांना संपन्न असलेला व्यक्ती अनंत पुण्याच्या उदयाने या दरबारात या भूमीमध्ये प्रभूच्या सानिध्यात भगवंताची दिव्य कथा अर्थात श्रीमद भागवत कथा श्रीमद भागवती वार्ता प्रेत प्रीडा विनाशिनी भाग्योदयेन भोजन्म समर्जितेन सत्संगमं च लभते पुरुषो यदा वै। कोण भागवत कथा श्रवण करू शकतो, कोण कथा ऐकू शकतो, कोण कथा करू शकतो, तर शुकाचार्य सांगतात महर्षी वेदव्यास म्हणतात भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन अनंत जन्माच्या पुण्याचा साठा ज्याच्या पदरात असेल तो भागवत कथा करू शकतो आणि तोच भागवत कथा ऐकू शकतो। निगम कल्पतरोर गलितम फलम शुकमुखाद अमृतद्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिकः भुवि भावुकः। तोच भाविक कथा श्रवण करू शकतो, तोच रसिक कथा श्रवण करू शकतो, तोच भाग्यवान तोच पुण्यवान कथा ऐकू शकतो। आणि म्हणून प्रभूच्या या अवतार प्रसंगाला चैत्र शुद्ध नवमी आहे की नाही, या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांचा अवतार सूर्यवंशामध्ये राजा दशरथाच्या पोटी झाला आणि त्या रामरायाने संपूर्ण विश्व मंगलमय बनवलं। मंगल भवन अमंगल हारे द्रवहु सो दशरथ अजर विहारे द्रवहु सो दशरथ अजर विहारे। मंगल भवन अमंगल हारी रामरायाचं जीवनच असं आहे, राम नामाची शक्तीच अशी आहे, राम कथेची शक्तीच अशी आहे की राम शब्द उच्चारल्या बरोबर उच्चारणाराच मंगल होऊन जात। मंगल शब्दाचा अर्थ आहे कल्याण। आणि एकच फायदा होत नाही राम नामाने, दुसरा काय फायदा होतो अमंगलहारी। अमंगल हा उपसर्ग आहे, हा अमंगल शब्द उपसर्ग लागला मंगल वाक्याला की त्याचा अर्थ बदलला जातो, म्हणजे जे मंगल नाही म्हणजे जे पाप आहे त्याचा नाश होतो। राम नाम मुखामध्ये आल्याच्या नंतर आपल्या जीवनात मंगल घडतं आणि अमंगलाचा नाश होतो। हे रामरायानं आपल्या जीवनातून आपल्या आचरणातून आपल्या विचारातून आपल्या कृतीतून जगाला दाखवून दिलं। म्हणून आज या विश्वामध्ये जिथपर्यंत मी असं नाही म्हणणार की केवळ हिंदूच म्हणून अन्य धर्मातली लोक सुद्धा रामरायाला दैवत मानतात। फक्त काही कारण असतात म्हणून बोलता येत नाही, काही गोष्टी पटतात माणसाला पण ते पटल्या तरी बाजू कमजोत असल्यामुळं मांडता येत नाही। नाही तर असं काय नाही फक्त हिंदूच रामरायाला म्हणतात, ख्रिश्चनही हिंदूचे रामरायाचे भक्त आहेत, बौद्धही रामरायाचे भक्त आहेत, मुस्लिम सुद्धा रामरायाचे भक्त आहेत। फक्त त्यांना ते मत त्यांचं स्पष्ट मांडता येत नाही, त्यांच्याच माणसाला त्यांचाच धर्म किंवा त्यांच्याच समाजाची वागणूक आवडत नाही पण बोलता येत नाही, म्हणून आदर्श रामराया मानला जातात।
त्यांच्या धर्मातल्या माता भगिनी सुद्धा, त्या सर्व स्त्रिया सुद्धा या धर्मालाही मान्यता देतात आणि रामरायालाही मान्यता देतात. का? काय जीवन रामरायाचं, एक बाणी, एक पत्नी आणि एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ज्यांचा नामोल्लेख पूर्ण विश्वामध्ये केला जातो असे रामराया. आणि म्हणून सगळी माणसं रामरायाला अर्थात श्रीरामाला आपला आदर्श मानतात. एवढंच आहे. आपण उघड मानतो, बाकीचे लोक उघड न मानता मनातली मनात ते मान्य करतात. असं आगळं वेगळं जीवन रामरायाचं आहे. रामरायाच्या जीवनाबद्दल एक प्रसिद्ध सगळ्याला दोहा माहिती आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय परिवचन न जाय. प्राण जाईल पण आमच्या कुळातला शब्द आम्ही बदलत नाहीत. ही नीती जर कोणी सांगितली असेल तर ती रामरायाने, रामरायाची नीती आहे. म्हणून आज आदर्श कोणाचा घ्यावा, जीवन कोणाकडे पाहून जगावं. कोणीतरी कोणाचा तरी आयडॉल असतो, कोणीतरी कोणाकडे तरी पाहून जगत असतंय. तुम्ही सुद्धा संसारिक माणसं तुमच्यापेक्षा मोठ्या माणसाकडे पाहून जगत असतात. तुम्ही सुद्धा माता भगिनी कोणाकडे पाहून तरी जगत असतो आपण. अगदी टिकली सुद्धा कोणती लावायची ही कोणाचं तरी पाहिल्याशिवाय मनानं लावत नाही माणूस. कोणतं वस्त्र घालायचं, हे कोणतं वस्त्र कोणाच्या अंगावर छान दिसलं मग ते आपल्या अंगावर कसं दिसल याचा विचार करून माणसं वस्त्र घालतात. तो त्याचा आयडॉल आहे, आदर्श आहे, आदर्श आहे. त्याच्याकडे पाहून माणूस जगत असतो. अध्यात्मामध्ये सुद्धा माणूस कोणाकडे तर पाहून जगत असतो. कोणाकडे पाहून, फक्त सांगणं एवढंच आहे, कोणाकडे पाहून जगण्यापेक्षा, याच्या त्याच्याकडे लक्ष देऊन नंतर पश्चाताप करण्यापेक्षा इतर कोणाकडे न पाहता आमच्या रामरायाकडे पाहून जीवन जगा, कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. कारण रामरायाचं जीवन निष्कलंक जीवन आहे. माणसं काय करतात, माणसाकडे पाहून जगतात आणि शेवटी रडतात. वर्तमान काल ध्यानात घ्या, मांडायची गरज नाही. माणसाकडे पाहिल्यामुळे फसवणूक, माणसाला आदर्श मानल्यामुळे जीवनाला धोका, माणसाला श्रेष्ठ मानल्यामुळे आपली फसवणूक, आणि त्याची पूजा करून पुण्य तर मिळतच नाही पण आपल्या पदरात पाप पडतं. एकमेव वारकरी संप्रदाय असा आहे, तो स्पष्ट सांगतो, माणसाची पूजा करू नका, फक्त साधूची आणि भगवंताची पूजा करा. भगवंताची आणि साधूची पूजा करा. या दोनच पूजा तुमचं कल्याण करणारे आहेत. म्हणून तर ज्ञानोबांनी स्पष्ट मानले, कोणत्याही माणसानं पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नाही ऐकावी, अमुकी ऐसी नोहावी लोकाप्रती. ज्ञानोबा म्हणतात, शहाण्या माणसानं आपली कीर्ती आपल्या कानानं ऐकू नये आणि शिष्य लोकांना गुरुची स्तुती त्यांच्या तोंडावर करू नये. कदाचित गुरुला अहंकार येऊ शकतो, बरं गुरुचं काही का होत नाही, पण आपल्या अंतकरणात त्यांची स्तुती केल्याबद्दल आम्ही एवढं बोललो तरी बाबाने आम्हाला काही आशीर्वादच दिला नाही असं येऊ शकतं. त्यामुळे हे समोर नाही, गुरु नाही ऐकू नये आणि शिष्यानं वर्णन करू नये, पण आचरणाला चुकू नये. विठ्ठला विठ्ठला म्हणजे काय, याचा अर्थ असा, रामरायानं कधीच आपल्या पित्याचं वचन, आपल्या आईचं वचन, आपल्या गुरुचं वचन शब्दात मानलं नाही, पण कृतीला चुकले नाहीत. रामायणात कुठं वाचायला मिळतं, रामरायाने स्वतःहून आपल्या गुरुची स्तुती केली आणि आपल्या मायबापाची स्तुती केली, वंदन केलं, पूजा केली, मान्यता दिली, पण शब्दातून कधीच नाही. ज्या कैकेयीनं वनवासाला पाठवलं तिच्या सुद्धा चरणावर दंडवत करण्याचं सामर्थ्य एकाच पुरुषात, आणि ते म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र. जे आपल्याला वनवासात पाठवतात त्यांच्या पायावर जे मस्तक ठेवतात त्यांना राम म्हणतात. जे आपल्याला दुःख देतात, आपल्याला अडचणीत आणतात, आपल्याला संकटात आणतात, आपल्याला अगदी जगायचं सुद्धा नको इथपर्यंत परिस्थिती निर्माण करतात, अशाही माणसाला दंडवत करण्याची ज्याची वृत्ती आहे ना त्याला राम म्हणायचं. मग भला हा राम आताही असेल आणि तेव्हाही होते. त्याच माणसाला हे राम नाव आदर्श ठरतं. आणि म्हणून भरपूर काही बोलता येईल आपल्याला रामरायाबद्दल. काय रामरायाचं जीवन आहे, काय रामरायाने आदर्श घालून दिला, काय रामरायाने आपला आचार जगात मांडला. आतापर्यंत किती राजे महाराजे होऊन गेले, पण रामरायाची सर एकाही राजाला आली नाही, एकाही राजाला आली नाही, एकाही राजाला नाही. बऱ्याच वेळेला आपण महाभारतापर्यंत काय आतापर्यंत घ्या, इथपर्यंत जे राजे लोक आहेत तेवढे,
पण रामरायाची राज्याची नीती, ज्यांच्या राज्यात, आमचे गुरुजी त्या अयोध्या शब्दाचा अर्थ सांगायचे, रामरायाच्या राज्याचा काय अर्थ सांगायचे, ते म्हणायचे रामरायाचं राज्य असं होतं ज्यांच्या राज्यात कधीच कोणी कोणाचाच वध करत नव्हतं, त्या राज्याचं काय नाव आहे? अयोध्या. योद्धा म्हणजे युद्ध, म्हणजे नाही, म्हणजेच अयोध्या. ज्या नगरीमध्ये कोणीच कोणाचा वध करत नव्हतं, परस्परा ते घडेल प्रीती जेथ, ही वृत्ती ज्याच्या अंतःकरणामध्ये, वैर्याला सुद्धा मान्यता देणारं जीवन म्हणजे राम. राम. विभीषण शरणाला कथा सगळ्यालाच माहिती आहे. कोण आहे विभीषण? वैर्याचा भाऊ आहे. एका वाक्यात विभीषण शरणाय कियो लंका दान. शरणाला शत्रूचा बंधू. रामरायाने एकही विचार केला नाही. आलाय ना तो शरण, उद्याच्या नंतर मी जगेल किंवा मरण माहित नाही, पण शरण आलेल्याला मी अभय देणार. रामरायाने विभीषणाला अभय दिलं. बुद्धिमत्ता वरिष्ठ हनुमंतराय तिथे उभा होते. त्यांनी सांगितलं, प्रभू तुम्ही विभीषणाला लंकेचं राज्य दिलंय, बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे, तुम्ही तुमच्या स्वभावाला अनुसरून केलंय, पण तुम्ही विभीषणाला आपलं मानलंय हे जर रावणाला कळालं, आणि नंतर रावणानं जर विचार केला की राम त्याच्याकडे गेलेल्या माणसाला अभय देतो आणि त्याच्याकडे गेलेल्या माणसाला राजगादीवर बसवतो, असं जर त्याला कळालं आणि तो जर पुन्हा आपल्याकडे रावण शरण आला, तर मग तुम्ही काय करणार? तुम्ही जर लंकेचं साम्राज्य जर विभीषणाला दिलं असेल, तर मग रावण आला तर रावणाला काय देणार? त्यावेळेला प्रभूच्या स्पष्ट मुखातलं वाक्य आहे, शरण येणाऱ्या माणसाला मी माझ्या गादीवर बसवणार, मी माझं साम्राज्य त्याला देणार, पण त्याची फसवणूक होऊ देणार नाही. ऐका नाही, विभीषण शरण आयो कियो लंका दान. हनुमान जी मेरी बात सुनो, यदि कल से रावण शरण आयो, मैं कियो अयोध्या दान. यदि आज मुझे ये विभीषण शरण आया है, मैंने इनको लंका दे दी ना, कल यदि परसों कभी ना कभी रावण शरण आएगा तो मैं रावण को मेरी अयोध्या दे दूंगा, क्योंकि अयोध्या के गद्दी पर मेरा भरत नहीं बैठा, जो मेरी चरण पादुका है वही उन्होंने सिंहासन पर रखी है और मैं ही उनका राजा हूँ. इसलिए जब मैं पीछे जाऊंगा, वापस जाऊंगा, तब मेरे रावण को मैं मेरी गद्दी दे दूंगा. यह राम जीवन आहे. राम जीवन. कोण राम? वैर्याला अभय देण्याची शक्ती ज्याच्या अंतःकरणात, ते राम. विठाला असं रामरायाचं अलौकिक जीवन आहे. अलौकिक जीवन आहे. जिने वनवासाला पाठवलं, शेवटी पहिला नमस्कार त्याच कैकेयीला आहे. ज्या पित्यानं वनवासाला पाठवलंय त्या पित्याला नमस्कार करून निघून गेलेत. अनंत अनंत गुण रामरायाच्या जीवनामध्ये आहेत. आणि अशा रामरायाचा, अर्थात चैत्र शुद्ध नवमीचा पर्व काल म्हणजे जो आपण काल अनुभवला, आणि रायाने कधी त्या काळात अवतार घेतला. सत्य, त्रेता, द्वापार आणि कली 4 प्रकारच्या कडी मानल्या जातात. द्वापार युगामध्ये मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचा अवतार झाला. आजही त्या रामरायाचं नाव घेऊन जीवन आपलं मंगलमय करून घेतात माणसं. आजही किती वर्ष झाले, किती काळ झाला, काही गणित नाही महाराज, काही गणित नाही. आणि आजच आहे असं नाही, तर जोपर्यंत हा चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत रामरायाचं नाव कधीही संपणार नाही, कधी संपणार नाही, कधीच नाही. जवळजवळ 300-350 वर्ष आपल्यावर सत्ता यवनांची झाली, रामराया टिकून आहे. त्यानंतर 150 वर्ष परत इंग्रजी सत्ता आपल्यावर झाली, तरी रामराया टिकून आहेत. त्याच्या अगोदर किती लोकांना या भारतावर आक्रमण केली, या भारतातले मंदिरं फोडली, या भारतातला देव नष्ट केला, या भारतातल्या पतिव्रता नष्ट केल्या, या भारताच्या भूमीला कलंकित करण्याचा प्रयत्न केला, पण तरी या मातीतले राम अजून संपलेले नाहीत. राम हे मनात नाहीत, तर राम हे तनात, मनात आणि धनात आहे. या भूमीत राम आहेत, या मातीत राम आहेत. इथली माती सुद्धा राममय झालेली आहे. त्याच्यामुळे माणसाचे शरीर जरी संपले तरी माती रामाला विसरत नाही. आणि या मातीत जो जन्माला येतो
तो कधीच रामाला सोडून जात नाही. विठ्ठला श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. तुलसीदासजी सांगतात, तुम्हाला जर सहस्रनाम म्हणजे विष्णू सहस्रनाम, सहस्र म्हणजे हजार, नाम म्हणजे नाव. विष्णू परमात्म्याचे 1000 नाव येत असतील, ज्याला येत असतील त्यांनी ते म्हणावेच. हरि ओम यस्य स्मरण मात्रेण, इथून सुरुवात करायची की नाही. आणि मग शेवटच्या क्षणापर्यंत सर्व प्रहरणायुध ओम नम इतिही इथं समाप्त करायचं. पण जरी एखाद्याला तर येत नसेल विष्णू सहस्त्रनाम, तर त्यानं फक्त राम राम म्हणायचे. सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. विष्णूच्या 1000 नावामध्ये जी ताकद आहे ती रामाच्या फक्त एका नामात ताकद आहे. सहस्रनाम तत्तुल्यम, तुल्य म्हणजे तुलना. 1000 नावाची तुलना एका परड्यात ठेवायची आणि एका परड्यात राम नाम टाकायचं, त्या दोघांची तुलना बरोबर होते. इतकं सर्वश्रेष्ठ राम नाम आहे, इतकं सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून फक्त राम. म्हणून तर आपल्या वैदिक परंपरेमध्ये, आपल्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये पूर्वीपासून आजही काही ग्रामीण भागामध्ये शिरीला ते काही राहिले नाही. सकाळी उठल्याबरोबर जर एकमेकाला भेटायचं जर झालं तर पहिलं वाक्य काय होतं, काय म्हणतो आपण आजही ग्रामीण भागात? राम राम. ते नमस्ते कोणता काळ भामट्याने घातले काय माहित नाही. ते नमस्ते म्हणजे काय काय कळत नाही. ते नम असते इथे नमस्ते. बरं, त्याचा अर्थ होतो मी तुमच्या समोर नम्र होतो. मग नम्र होतो तर मग छाती काढून नमस्ते करतो ना, तो नम्र कुठं झाला? नमस्ते शब्दाचा अर्थ होतो नम्र होणे, पण तसा नमस्ते करताना नम्र होत नाही. राम राम म्हणताना राम राम असं तरी करतो. राम राम. मुखातून पहिलं राम. राम नामाचं काय सामर्थ्य आहे, कशा करता राम म्हणायचंय? तुकोबराने एका वाक्यात उत्तर दिले. राम म्हणता रामची होई गे, राम म्हणता रामची होई गे, राम म्हणता रामची होई गे, राम म्हणता रामची होई गे. पदी बैसली पदवी घे गे, पदी बैसली पदवी घे गे. राम म्हणता रामची होई जे, पदे बैसोनी पदवी घेजे. राम म्हटल्याच्या नंतर राम म्हणणारा माणूस राम होतो, राम होतो. आणि आजूक एक तुकोबराने म्हणतो, ज्ञानोबराचा अभंग आहे. ज्ञानोबरा म्हणतात एक पहिलं नाव आहे राम आणि त्याला जोडून दुसरं नाव आहे ते म्हणजे कृष्ण. आणि हे दोन नाम जर आपण आपल्या जीवनामध्ये उच्चारले, दोन का एकच नाही चालत का? वस्तुतः दोन्ही एकच आहेत. राम कृष्ण दो एक है, अंतर नहीं निवेश, उनके नयन गंभीर है, उनके चपल विशेष. राम कृष्ण दो एक है, अंतर नहीं निवेश. रामात आणि कृष्णात अंतरच नाही. राम कृष्ण नामे हे दोन्ही साथी रे. 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 राम कृष्ण नामे हे दोन्ही साथी रे.
कृष्ण राम कृष्ण नामी हे दोन्ही साजिरी. आणि काय करा मग? हृदयी मंदिरी स्मराकारे. हृदय रूपी मंदिरामध्ये राम अधिक कृष्ण या दोनाचं काय करा? तुम्ही स्मरण करा. आणि याचा परिणाम काय होणार? याचा परिणाम असा होणार की मग आपुली आपण करा सोड, आपली सोडवणूक होईल राम आणि कृष्ण नामाने. महाराज, राम नाम आणि कृष्ण नाम या दोन्हीचं सामर्थ्य सांगू का? एरवी तुकोबाराय राम नाम करत 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 ज्या वेळेला आपलं जीवन पूर्ण केलं त्यावेळेला राम नामाचं फल काय आहे? जी शक्ती राम नामात आहे ती शक्ती तुकाराम नामात आली. हा राम नामाचा परिणाम आहे. कोणात आली? जर रामरायाच्या नामाने राघवे सागरात पाषाण आणि तैसे अभंग, म्हणजे पाण्यावर राम नामानं दगड जसे तरले तसे तुकाराम नामानं सुद्धा गाथा कागद तरले. त्यांनी तर दगड तारली, यांनी कागद तारले. म्हणजे जी शक्ती रामरायाची ती शक्ती राम नाम घेणाऱ्या माणसाची म्हणजे तुकोबारायची. तेच वैभव. जसं देवाचं अर्थात राम प्रभूचं नारायणाचं कृष्णाचं नाव घेतल्याच्या नंतर ते लोक पळत जातात. कुठून पळून जातात? जिथे राम नाम चालू असेल. यम सांगत तसे दूता तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरी कथा सदा घोष नका जाऊ तया गायावा. नामधारकाच्या शिवा सुदर्शन हे वाघरटे फिरे भोवती. म्हणजे त्याचं नाव ऐकल्याच्या नंतर दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा बापुडे रे. शिवनाम शीतळ मुखी सेविता कापडे रे. शिवनाम शीतळ मुखी सेविता कापडे रे. दड 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 दुड 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 दुड. याचा अर्थ परमात्म्याचं नामस्मरण ऐकल्याबरोबर काळ पळत सुटतो. तसं त्या परमात्म्याचं नामस्मरण करणाऱ्या माणसाचं नाव ऐकल्याबरोबरही तुकाराम तुकाराम नाम घेतला जसं राम नाम ऐकल्याबरोबर यमदूत पळतात तसंच तुकाराम नाम ऐकल्याबरोबर यमदूत पळतात. म्हणजे अर्थ लक्षात आला का? देवाच्या नामात जी ताकद आहे तीच ताकद भक्ताच्या नामात सुद्धा येते. पण त्या भक्तानं अखंड परमात्म्याचं जर भजन केलं तर ज्ञानोबा म्हणतात मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा माळा. ज्ञानोबा म्हणतात माझ्या सुद्धा जीवनामध्ये राम आणि कृष्ण माला आहे. कारण हे दोन नाम असे आहेत महाराज जीवन कृतार्थ करणारे आहेत. एक राम आणि दुसरा आहे कृष्ण. ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण मनी. याचा परिणाम तेने कोणी जो राम आणि कृष्ण म्हणेल तेने वैकुंठ भुवनी घर केली. राम आणि कृष्ण म्हणणाऱ्या माणसाला वैकुंठामध्ये घर मिळतं. घर
आपल्या महाराष्ट्र शासनाचा असा निर्णय व्हायला पाहिजे, जो सकाळी मांडी घालून 5 वाजेपर्यंत रामकृष्ण म्हणत, त्याला संध्याकाळी सोसायटीमध्ये घर शासन देणार. किती लोक भजन करतील बरं? किती लोक काय विचारतात? हा, घर मिळूस तर ते सुद्धा गळ्यात माळ घालीन, ती बी टपुरी माळ घालीन, या टाळाच्या दोऱ्यासारखी, या शिनिबा नुसती माने राम 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 राम. आणि पुन्हा लगी बोलेगावाच्या मेन चौकात त्याला घर मिळेल, का तर त्यानं राम म्हटलं ना. पण ऐका, जरी भौतिक जगातलं घर आपल्याला मिळत नसलं तरी राम नामानं वैकुंठात आपल्याला घर मिळतो. हा ज्ञानोबरायचा पुरावा आहे. ज्ञानोबराय त्याच्या पुढे बोलले, माऊली म्हटले, जरी आम्हाला लोकांना दोष दिला असला, लोकांचं कामच आहे दोष देणं, जरी आम्हाला लोकांना दोष दिला असला आणि जरी त्यांच्या मतानं आम्ही दोषी असलो तरी आम्ही पवित्रच आहोत, हे आम्ही सिद्ध करून सांगतो. कशानं पवित्र झाले ज्ञानोबराय तुम्ही? राम राम तुम्हारा म्हणून तर तुकोबाराने सांगितलं, राम राम स्मराधी लाहो करा गाठू घाला मुळबंधी सांडा वाहू घ्या उपाधी. काय करा? लक्ष लावून रहा गोविंदिगा राम राम स्मरा आधी. राम राम दोन्ही अक्षरे, राम राम दोन्ही अक्षरे, सुलभाने सोपारे, सुलभाने सोपारे. या नामाची ताकद आहे. दोन अत्यंत सुलभ, एक राम आणि एक कृष्ण. म्हणून तुकोबारान जगाला उपदेश करताना, काही नका करू बाबा, राम राम म्हणा, राम राम म्हणा. ज्ञानोबा म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये अखंड या दोन तत्वाचा विचार केला, एक राम आणि एक कृष्ण. कुळ हे पावन कृष्ण नामी. पूर्वार्ध आठवते का बघा, विठाला विठाला. हो, आमचं कुळ पवित्र आहे. कशाने पवित्र झालं? राम नामानं पवित्र झालं. ऐका, एक तर पहिली गोष्ट, आपलं कुळ पवित्र का अपवित्र हे आपल्याला नाही कळत बरं का. माझं बोलणं लक्षात येते ना. आपलं कुळ पवित्र का अपवित्र हे आपल्याला नाही कळत. आपण फक्त मानतो आपल्या वाडवडिलांच्या सांगण्यावरून. ठीक आहे, जरी आपलं कुळ अपवित्र असेल, असं का होत नाही, तर त्या अपवित्र कुळाला पवित्र करण्याची ताकद राम आणि कृष्ण नामात आहे, रामकृष्ण नामात आहे. कारण कुळाचा ना आपला संबंध आपल्या हातातली गोष्टच नाही. आपला जन्म कुठं व्हावा, कोणाच्या घरात व्हावा, कोणत्या कुळात व्हावा, हे काय आपल्या हातात थोडंच आहे. ते आपल्या हातात नाही, ते ईश्वराच्या हातात आहे. जरी आपल्याला एखाद्या अपवित्र कुळामध्ये त्यानं जन्माला घातलेलं असलं, पण आपण जर अखंड रामकृष्ण भजन केलं ना, तर आपलं कुळ सुद्धा पवित्र होतं. म्हणून तर आपण एक नेहमी बोलतो, ज्या कुळामध्ये भगवत भक्त जन्माला येईल, ते कुळ जरी अपवित्र असेल तरी त्याच्या पावित्र्य भजनानं त्या कुळाला पावित्र्य प्राप्त होईल. किती कुळाला असं म्हणतात बाबा, आता नक्की काय आपल्याला माहित नाही, आपण काही कधी हिशोबही त्याचा केला नाही. पण एखाद्या कुळात जर भगवत भक्त जन्माला आलाच तर त्याच्या 42 पिढ्याचा उद्धार होतो म्हणतात, असं म्हणतात. पण माझं उत्तर आहे का,
काही जण म्हणते ठीक आहे, मग चटा आपल्या कुळात एखादा जन्म साधू आपण करत बसू पाप. अरे पण आपण पाप केले पुढे भक्त जन्मालाच येणार नाही ना, असं त्याचं गणित नाही ना. आपण पुण्य केलं तर पुढे येईल, आणि आपण जर पाप केलं तर पुढे पुण्यवान कसं जन्माला येईल. हरीचे दास तिथंच जन्म घेतात, जे कुळ पवित्र ते कुळ पावन तो, आणि तेथे हरीचे दास तिथंच जन्म घेतात जे कुळ अगोदर पवित्र असेल तिथं. पण जरी काही कुसंगतीनं म्हणा, कुविचारानं म्हणा, तारुण्याच्या मध्ये म्हणा, संगतीमुळे म्हणा, किंवा काही अन्नाचा दोष म्हणा, काही भूमीचा दोष म्हणा, या काही कारणामुळे चांगला माणूस सुद्धा कधी कधी दुर्जन घडतो. पवित्र कुळाला सुद्धा अपवित्रपणा प्राप्त होतो. पण असा जरी अपवित्रपणा मिळाला तरी ज्ञानोबा म्हणतात एक तर राम किंवा एक तर कृष्ण हे दोन मंत्र जर आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकारले तर मग मात्र त्याला पावित्र्यपणा प्राप्त होतो. तुकोबाराला एक जणांना प्रश्न केला, म्हणे तुकोबा तुम्ही जो हा परमार्थ करताय, प्रपंचाकडे तुमचं लक्ष नाहीये, गावातली माणसं तुम्हाला जुमानत नाहीयेत, तुम्हाला किंमत देत नाहीत, तुम्ही काही त्याच्याकडे लक्ष देत नाही आहात, परमात्म्याचं अखंड तुमचं भजन चालू आहे आणि तुम्ही स्वतःला मोठं म्हणताय. तुमच्या मनानं तुम्हाला वाटतंय मोठे, पण गावात कोण तुम्हाला किंमत देत आहे. तुकोबारा म्हणतात ना, मी कोण आहे, अनोरणीया थोकडा तुका आकाशा एवढा. तुकोबारा म्हणतात, हे तुकोबाराचं म्हणणं आहे. अजून एक तुकोबाराने छाती ठोकपणे सांगितलं, जाऊ दे रे, आज नाही तुम्ही मला मानणार, पण एक दिवस असा येईल की त्या दिवशी तुम्हीच असं म्हणणार आहे की आम्ही भाग्यवान आहेत, आम्ही तुकोबाला पाहिलं. धन्य म्हणवीन, मी तुम्हाला धन्य म्हणायला लावीन की तुम्ही असं म्हणाल एक दिवस की आम्ही भाग्यवान आहोत, आम्ही तुकोबाला पाहिलं. असा दिवस येईल. आज नाही तुम्हाला समजणार, पण एक दिवस तसा उजडणार आहे. हा अनुभव मला आहे. धन्य म्हणवीन इह लोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखीला. अशी वेळ येईल. म्हणजे हे तुकोबा जरा आत्मविश्वासपूर्वक बोलतात ना. मग हे शब्द काही लोक वाचणारे होतेच की तुकोबा हे तुम्ही तर असं लिहिता, तुमच्या गाथ्यात असं आहे, तुम्ही असं म्हणताय आणि तुम्ही स्वतःला मोठं समजताय. गावातील काही लोक तुम्हाला मोठं नाही मानत, पण तुम्ही म्हणताय तुम्ही मोठे आहे. मग ठीक आहे, तुमच्या मताने आम्ही तुम्हाला मोठेही मानूया, काही हरकत नाही. पण हे मोठे पण तुम्हाला आलं कसं, तुम्ही हे मोठे पण मिळवलं कसं, कशाच्या बळावर मिळवलं तुम्ही, हा काहीतरी आम्हाला त्याचं उत्तर द्या ना. माणूस मोठा एकतर संपत्ती नसतो किंवा एकतर सत्य नसतो. अजून दुसरा कोणताही मोठेपणा असण्याचा भाग दोनच आहेत ना, एकतर सत्यानं मोठा किंवा संपत्तीनं मोठा. बरं तुकोबाराच्या बाबतीत जर विचार केला तर महाराजांच्याकडे सत्ताही नाही आणि महाराजांच्याकडे संपत्ती बी नाही. मग महाराज मोठे कसे काय, कशाने त्यांना मोठे म्हणायचं आपण. तर माझं उत्तर आहे का, सत्तेचा मोठेपणा आणि संपत्तीचा मोठेपणा हा फक्त प्रपंचापुरता असतो. परमार्थात सत्तेचा मोठेपणा चालत नाही आणि परमार्थात संपत्तीचा मोठेपणा चालत नाही. परमार्थात मोठेपणा हा ज्ञानाचा चालतो. म्हणून एक संस्कृतमध्ये फार मोठं वाक्य आहे, स्वदेशी पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. तुमच्याकडे करोडो रुपये असतील तर तुमचा सन्मान फक्त तुमच्या गावातच. तुमचं गाव वरंडून तुम्ही बाहेरच्या गावात गेले, तुम्ही किती करोडपती आहेत काय घेणं नाही कोणाला. काय तुमचा काय अनुभव आहे, माझं चुकत असलं मला सांगा पेटी मास्तर. हा बरं, बायको का तुमच्या किती सोन आहे याचं महत्व तुमच्या घरापुरतं का शेजाऱ्यापुरतं. शेजाऱ्याला काय करायचंय, किती सोनं आहे ते तुमच्या घरापुरतं, बाकीच्याला काही घेणं नाही. आपली संपत्ती आपल्या गावापुरती, बाकीच्याला घेणं नाही. बरं आपली सत्ता, आपण कुठल्या एखाद्या सत्तेवर असू, कुठल्या एखाद्या पदावर असू, त्या पदाची मान्यता कुठे, पदाची मान्यता फक्त त्याच ऑफिस मध्ये. बाहेर आला की तो नागरिक झाला, तो साहेब थोडाच आहे. ऑफिस मध्ये साहेब, ऑफिसच्या बाहेर आला साहेब संपला. छोटे डायरेक्ट मोठं घ्या ना, डायरेक्ट मुख्यमंत्री. हा कुठपर्यंत खुर्ची वाय तोपर्यंत, खुर्चीहून खाली आला की साधा माणूस झाला तो. म्हणजे फुटपाथवर बसणारा माणसाची जी किंमत तीच त्या माणसाची किंमत. ठीक आहे, पदावर असले पैसे कमी दिले असते म्हणून जरा चांगले घास खायचे एवढाच फरक. बाकी फरक काय त्यात बाबा, काही फरक त्यात काही नाही. सत्तेचं मोठेपण आणि संपत्तीचं मोठेपण हे फक्त प्रपंचापुरतं आहे. पण तुकोबाराला मिळालेलं मोठेपण हे ज्ञानाचं आहे, ज्ञानाचं आहे. ज्ञानी माणूस
हा संपत्तीवानापेक्षा श्रेष्ठ असतो आणि सत्ताधीशापेक्षाही श्रेष्ठ असतो. म्हणून कधीही सत्ताधीश आणि संपत्तीधीश हे दोनही माणसं ज्ञानी माणसाच्या पुढे झुकल्याशिवाय राहत नाही. इतिगुह्यतमं शास्त्र, मागच्या सोमवारी चरित्र. विठ्ठल विठ्ठल.